आजच्या या सत्कार आपण आयोजित केला, खरं म्हणजे ते ऋण आहे आमच्यावर. या प्रसंगी आपले बिशप साहेब उपस्थित आहेत, त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि असणारच आहेत. एलिस सर आहेत, सॅबिट आहेत सर आहेत, फादर फर्नांडिस आहेत आणि आपण उपस्थित फादर सिस्टर्स, आमचे नगरसेवक, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनी सगळे आहेत. खरं म्हणजे हा परिस्पर्श आम्हाला जो झाला, दोघांनाही आम्हाला, तो लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचा झाला म्हणून हे शक्य झालं आणि ते व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि हाच परिस्पर्श ज्यांना झाला, तिकडे तिकडे विकास झाला आणि असाच विकास चालू ठेवण्यासाठी मगाशी तुम्ही काही विषयांचा उल्लेख केला. एक दिवशी आम्ही वसईवरून येत असताना आम्ही अनेक विकासाची कामं चालू केलेली आणि त्यावेळी आप्पांनी सांगितलं का हे तलाव देखील सुशोभित करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी मी आपल्या इकडचे 5-6 युवक होते, त्यांची एक मिटिंग घेतलेली आहे तलावावर आणि पुढे मार्शल सर जॉईन झाले आणि त्या तलावाचा विकास झाला. आणि अशी अनेक विकास कामं, म्हणजे त्यावेळी हमारे गाव में हमारा राज असं वाक्य होतं आणि पहिला महापालिकेला कामं करून देत नव्हते, करायचं नाही काम असं सांगितलेलं. परंतु जाऊन आम्ही तिकडे समोरून जाऊन एवढी कामं केली की मार्कुस दादांनी मला एकदा घरी बोलवलं आणि त्यांच्या मिसेसना बोलवलं. मॅडम आल्या आणि मॅडमना सांगितलं काय तू म्हणते ते सांग. मग त्यांनी त्यांच्या गावातला उल्लेख केला आणि मला सांगितलं का कशी परिस्थिती होती आणि काय झालं, कसा विकास झाला. तर असे अनेक विकासाची कामं आप्पांनी कोणी सांगो का न सांगो जी जिकडे दिसतील तिकडे करण्याचा प्रयत्न केला. जात धर्म पंथ असं कुठेही काही बघितलं नाही. आणि हा मला वाटते भारतामध्ये एकमेव आपला तालुका असेल का जिकडे एक वेगळं स्वरूप आपल्या तालुक्याला आहे. सर्व गोष्टी विसरून, म्हणजे आजच्या या निवडणुकीमध्ये पण बघितलं असेल का महाराष्ट्रामध्ये काय वेगळा निकाल आहे, परंतु आपल्या वसईत निकाल वेगळा आहे. कारण त्याचं कारण का आप्पा सगळ्यांना घेऊन चालतात आणि त्याच्यामुळेच सगळेच जण त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पावसाळी पाण्याचा उल्लेख झाला, मला वाटते कळमखाडीपासून ते आपल्या चिखलडोंगरीपर्यंत पूर्वी पावसाळी जाण्याचा मार्ग होता, पाणी जायचा. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनीच जर मार्शल सरांना आणि आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत की पावसाळ्यामध्ये पाणी साठतं. त्याला कारण काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी सहकार्य केलं तर निश्चित 100% पाणी, कारण जो खारल्यांचा भाग आहे तो फार खाली आहे आणि आपले हे जे भाग आहे वरती आहे, पाणी सहज निचरा होऊ शकतो. परंतु आपल्या सगळ्यांनी जर सहकार्य केलं ते 1000% पाण्याचा निचरा होऊ शकतो. फक्त आपल्या सगळ्यांचं सहकार्य असणं महत्वाचं आहे. पूर्वी आपल्या 2 शेतीमध्ये बीद होती किंवा पावसाळी पाणी जायचा मार्ग होता, पण केळी टाकून मला वाटते त्या भुंजवल्या गेल्या. त्याच्यामुळे सगळ्यांनी जर सहकार्य केलं 100% करू. पिण्याच्या पाण्याचा विषय झाला की आपण एक प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. जेरजी, सूर्या 1, सूर्या 2, सूर्या 3, खोलसापाडा, चोंडी अशी अनेक धरणांची प्रोव्हिजन केलेली आहे. 50 वर्ष आपल्याला पाणी कमी पडणार नाही किती वस्ती वाढली तरी. परंतु आपल्याला डिस्ट्रीब्युशन लाईन, टाक्या ह्या करायला लागतील, परंतु पाणी आपल्याला कमी पडणार नाही. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि विश्वास हा जो आहे तो सतत कायम राहिला पाहिजे. आयुष मात्रेचा विषय झाला. आयुष्यच नाही तर अनेक युवक, म्हणजे ते तालुक्यावर खेळले, जिल्ह्यावर खेळले, राज्यावर खेळले, देशात खेळले, अगदी ऑलिम्पिकपर्यंत. कला क्रीडा महोत्सव भारतामधला सगळ्यात मोठा कला क्रीडा महोत्सव, जिकडे कला आणि क्रीडा मोठ्या प्रमाणामध्ये एवढे इव्हेंट चालतात, हा एकमेव आहे. आणि तो आपण जो चालू केला तो आजपर्यंत भारतामध्ये कुठेही नाही. अनेक जण महाराष्ट्रातनं जे कोणी पाहुणे आले त्यांनी जाऊन तिकडे चालवण्याचा प्रयत्न केला. काही सक्सेस झाले, काही सक्सेस नाही झाले. अगदी पार्ल्याचा जो होतो तो देखील इकडे आले, इकडे बघितला आणि तिकडे पार्ल्यामध्ये चालू झाला. तो आपण जे काय केलं, आपण जे काय केलं, चांगल्या गोष्टी केल्या, त्याचं अनुकरण महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी केलं. हे आपलं फलित आहे, कारण आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे. शास्तीबद्दल विषय झाला, घरांबद्दल. मला वाटते शास्ती माफ झाली असतं. आपलं दुर्दैव की अजितदादांनी आपल्याला शब्द दिलेला, आपणही सांगितलेलं का आम्हाला शास्ती माफ करायला पाहिजे, कारण आमच्याकडे स्थानिक लोकांची घरं भरपूर आहेत. छोटी घरं होती, तो घरं बांधली.
त्यामुळे शास्ती लागलेली आहे. आणि अजितदादांनी आपण शब्द दिलेला, निवडून आल्यानंतर समोरून अभिनंदन केलं का कुठचाही फंड तुम्हाला कमी पडणार नाही. आणि दुर्दैवाने घटना घडली, परंतु लवकरात लवकर आपणचा फॉलोअप एवढा आहे का डेप्युटी सीएम आपले सीएम सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. लवकरात लवकर शास्ती देखील माफ होईल असं मला गॅरंटी आहे. निवडून आले आपण एकच शब्द आम्हाला दिला की येतं बजेट हे लोकांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे. प्रत्येकांना तुम्ही चौकशी करा, कारण आपल्या वसईतल्या जगामध्ये लोक विखुरलेले आहेत, तिकडे आहेत, त्यांचे अनुभव वेगवेगळे आहेत, हायली एज्युकेटेड आपल्याकडे लोक आहेत आणि त्यांच्या विचारांनी तुम्ही काम केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जे जे भेटतील त्या ह्याच्यातले तज्ज्ञ त्यांचा सगळ्यांचा सल्ला घेऊन तुम्ही बजेट बनवताना करा. त्याप्रमाणे आमचे प्रयत्न आहेत की आपण त्याबद्दल विस्तृत सांगतीलच असं, कारण गेले 35 वर्ष जे जे शब्द दिले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. याही पुढे असंख्य योजना आपले युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या होत्या की जे आपल्या भारताच्या बाहेर आपले नागरिक राहतात, मुलं राहतात, त्यांच्यासाठी अनेक योजना आहेत त्या त्यांनी ज्या मांडलेल्या आहेत, ज्या पुढे चालू ठेवायच्या आहेत आपल्याला आणि ते स्वप्न साकार करायचे आहेत. त्यासाठी मार्शल सर आणि मी दोघेजण प्रयत्न करणार आहेत. बोलण्यासारखं असंख्य आहे, असंख्य विषय आहे. म्हणून मी एकच सांगितलं की आम्हीच नाही तर ज्यांना ज्यांना आपणचा परिस्पर्श झाला त्याच्या हातून विकास कामं होत गेली आणि याही पुढे होत राहतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जिथे जिथे आम्हा लोकांचं सहकार्य आपल्याला हवं असेल तिथे आम्ही निश्चित करू अशी मी ग्वाही देतो आपल्या लोकांच्या वतीनं. आणि